अच्छा. अरे सुरू झाला कार्यक्रम. मी म्हटलं की हे सेल्फी काढून छान फेसबुकवर पोस्ट करूया, तोपर्यंत वेळ झाली. एनिवेज, नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आजचा विषय अर्थातच आहे सेल्फीचा. म्हणजे कार्यक्रम सुरू असताना सेल्फी काढण्याचा मोह मला आवरला नाही आणि अनेकदा मी स्वतः सेल्फी काढून फेसबुकवर पोस्ट करत असतो, व्हॉट्सॲपवर पोस्ट करत असतो. त्यावर कशा रिॲक्शन्स येतात ते ऐकायला, बघायला मी फार उत्सुक असतो. आणि प्रत्येकाला असं वाटतं की सेल्फीमध्ये जी गंमत आहे, म्हणजे पूर्वी फोटोची क्रेज होती, आता तो काळ गेला आणि आता सेल्फीची क्रेज इतकी विलक्षण आहे. मी मगाशी आमचा सुमित बागुल मला सांगत होता की डिक्शनरीमध्ये ऑक्सफर्डच्या आता सेल्फी हा शब्द 2013मध्ये आलेला आहे आणि सगळ्यात जास्त वापरला गेलेला शब्द म्हणून सेल्फीची नोंद झालेली आहे. सेल्फीची क्रेज अतिशय प्रचंड आहे, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. पण सेल्फीमध्ये गंमत आहे. सरकारसुद्धा अनेकदा आवाहन करत असतं, सेल्फी विथ डॉटर, सेल्फी विथ ट्रीज, हे सुरू असतं. अनेक वर्तमानपत्र, अनेक माध्यमंसुद्धा या प्रकारचे फोटो काढा, आमच्याकडे पाठवा असं म्हणत असतात. आणि सेल्फी काढण्यामध्ये गंमत आहे, याच्यात काही शंकाच नाही आहे. आपण स्वतःच फोटो काढू शकतो. म्हणजे एक काळ होता की याच्यामध्ये समजा त्या फोटोमध्ये आपल्याला यायचं असेल तर मग कॅमेरा ऑन करायचा, पटकन पळत जाऊन उभं राहायचं, अशा सगळ्या गोष्टी असायच्या. आता मात्र आपणच आपला ग्रुपसोबत फोटो काढू शकतो. ही सगळी जी गंमत आहे ही फार महत्त्वाची आहे, याच्यात काही शंकाच नाही आहे. पण सेल्फीच्या संदर्भामध्ये अलीकडच्या काळात ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्या मात्र फार भयानक आहेत. म्हणजे बांद्रा असेल, एक्सप्रेसवे असेल किंवा तमिळनाडू असेल, सगळीकडच्या ज्या बातम्या आहेत की सेल्फी काढण्याच्या नादामध्ये तरुणांनी आपला जीव गमावला. अशा प्रकारच्या बातम्या आपण बघतो आहोत, वाचतो आहोत. आणि त्यानंतर मग असं वाटतं की अरे हे काय, म्हणजे तुम्हाला सेल्फी काढावा असं वाटणं याच्यामध्ये गैर काहीच नाही आहे. पण सेल्फी काढण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणं हे किती भयानक आहे. आणि म्हणून मग आम्ही असं म्हटलं की सर सलामत तो सेल्फी 50, तुम्ही सुरक्षित असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या जीवघेण्या सेल्फीचा एवढा अट्टहास कशासाठी? तुम्हाला जर ॲडव्हेंचर करायचं आहे तर ॲडव्हेंचर करण्यासाठी खूप साहसी खेळ तुमच्याकडे आहेत, खूप साहस करण्याच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला खूप वेगळं काहीतरी करता येतं. ट्रेकिंग असेल, गिर्यारोहण असेल, बाकीचे खेळ असतील, अशा अनेक गोष्टी आहेत. अशा वेळी केवळ सेल्फीच्या नादामध्ये आपला जीव गमावणं हे काही बरोबर नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की आज गप्पा मारूयात सेल्फीच्या निमित्तानं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फीला माझा विरोध नाही, हे अगोदरच मी सांगितलं. मी स्वतः सेल्फी काढतच या कार्यक्रमाची सुरुवात केली. सेल्फी काढणं याच्यामध्ये गैर काहीच नाही, ही फार छान गोष्ट आहे. पण सेल्फीच्या निमित्तानं जे घडतं आहे ते मात्र फार धोकादायक आहे, त्याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी मुद्दाम असं म्हटलं की नामवंत पाहुणे तर आजसुद्धा असणार आहेतच. डॉक्टर प्रदीप पाटकर आपल्यासोबत आहेत, ते मानसोपचार तज्ज्ञ आहेत. आणि मी मुद्दाम त्यांना बोलावलं. प्रदीप पाटकर खरं म्हणजे गेल्या बऱ्याच दिवसांनंतर आता या कार्यक्रमात आलेले आहेत. मी त्यांना म्हटलं की तुम्ही आलं पाहिजे, कारण सेल्फीची मानसिकता काय आहे, हे नक्की मानसशास्त्र काय आहे हे लक्षात आलं पाहिजे, म्हणून ते आपल्यासोबत आलेले आहेत. सुमित बागुल माझे सहकारी आहेत, तेही आपल्यासोबत आहेत. सुमित बागुल हे आमचं ऑनलाईनचं सगळं काम बघत असतात, त्यामुळे सेल्फी किंवा काय या सगळ्या विषयांशी त्यांचा खूप जवळचा संबंध आहे. हे दोघेही नामवंत असणार आहेत, पण तरी या दोन नामवंतांच्या समोर मी सांगतो की आज हे नामवंत नाममात्र आहेत, खरे नामवंत तुम्ही आहात. आणि म्हणून मी माझ्या फोन लाईन्स ओपन केलेल्या आहेत. आणि या फोन लाईन म्हणजे जो नंबर आहे तो स्क्रीनवर तुम्हाला दाखवला जाईल, काय नंबर आहे तो, या नंबरवर तुम्ही फोन करायचा आहे आणि फोन करत सांगायचं आहे तुमचा सेल्फीचा अनुभव काय आहे, तुम्ही सेल्फीकडे कसं बघता आहात आणि सेल्फीच्या अनुषंगानं सेल्फी धोकादायक होत चाललेली आहे याचं कारण काय, या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. आणि तुमचा फोन आला की नामवंत गप्प बसतील, तुमचा फोन आला की नामवंत गप्पा बसतील. पण तुमचा फोन येईपर्यंत मी प्रदीप पाटकरांना विचारतो, सेल्फीची एवढी क्रेज का, काय सायकॉलॉजी आहे? सेल्फी म्हणजे मुळात ना अतिशय एक मोठी छान गंमत आहे, जी गंमत बरेच वर्ष लोकांना मिळालीच नाही करायला. आणि सेल्फीमध्ये आपल्याला आपले सगळी जी प्रतिमा आहे ती वेगवेगळ्या अँगल्समधून वेगवेगळ्या भावमुद्रेनी अशी दाखवता येते. आता सेल्फीत गंमत अशी आहे की तुम्ही जर फेस नाही दाखवला आणि सेल्फी केलं तर त्याला काहीच भाव नाही. सेल्फीला भाव आहे याचं कारण त्या फेसला भाव आहे. दुसरी गोष्ट, मी नुसतं सेल्फी काढत नाही, मला ते पाठवावं लागतं. ते पाठवल्यानंतर त्याच्यावर लाईक्स मिळवावे लागतात. ते लाईक्स मिळाल्याबरोबर मला माझ्या स्वतःबद्दलच अभिमान जास्त वाटू लागतो. मला प्रेम, माझं स्वप्रेम आहे ते वाढू लागतं. हळूहळू स्वप्रेममधून माणसं आत्मलुब्ध होतात आणि तिथे थोडीशी गडबड व्हायला सुरुवात होते. पण नाहीतर सेल्फी म्हणजे गुड कॉन्फिडन्स, सेल्फी म्हणजे स्वतःबद्दलचं कौतुक,
आणि कॉन्फिडन्स नसलेली मंडळी सुद्धा कॉन्फिडन्स वाढवायला सेल्फीचा उपयोग करू शकतात, कारण आपल्याला पाहिजे तशा अँगलमधून आपण बरोबर. प्रदीप पाटकर, हे अतिशय अतिशय महत्वाचा मुद्दा. एका अर्थानं स्वतःला सेलिब्रिटी व्हायची संधी या निमित्तानं मिळते. अरुण गिरकरांचा फोन आहे कुडाळ सिंधुदुर्गमधून. अरुण गिरकरांना काय बोलायचं या संदर्भामध्ये आपण जरा बघूया. येस, अरुण गिरकर बोला. नमस्कार साहेब. नमस्कार. ते सेल्फी हा विषय घेतला तो बरं झालं. सेल्फी काढताना आज किती लोकांचे जीव जात आहेत. हा अरुण बोला. आणि असा जीव घेणा जो सेल्फीचा प्रकार आहे हा अलीकडेच सेल्फीचा प्रकार आपल्या ह्याच्यामध्ये आलेला आहे. आणि जिथे जिथे लोक जातात तिथे ते सेल्फी काढतात. आणि अनेक प्रकार आम्ही आता बघतो टीव्हीच्या माध्यमातून, तर ते सेल्फी काढताना त्यांचं भानच राहत नाही, जीव जातो त्यांचा. मग हा जीव घेणा खेळ करण्यापेक्षा सेल्फी नाही घेतलं तर काय त्याचा सेल्फीचा उपयोग काय? बरोबर. अरुण गिरकर मला सांगा की तरुणाई बेभान होते अनेकदा सेल्फीच्या नादामध्ये. या तरुणांना काय सांगितलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं अरुण गिरकर? तो सेल्फी हे तरुण आहेत ना, हे बेभानच झालेले आहेत. तुमचं वय काय अरुण गिरकर? तुमचं वय काय अरुण गिरकर? तुमचं वय काय? माझं वय आता 63 आहे. बर, मग तुमचे जे संबंधित तुमच्या नात्यातली काही मुलं आहेत त्यांचा अनुभव कसा आहे या संदर्भातला? नाही, सेल्फीला काही लोकांना ही धांगडधिंगा घालणाऱ्या लोकांसाठी ठीक आहे, पण काही लोक चांगले आहेत ते म्हणतात सेल्फीचा प्रकार जर जीव घेणार असेल तर बरोबर. सेल्फी कशासाठी पाहिजे? बरोबर. तुम्ही फोटो काढा ना, तर कॅमेरे आहेत, फोटो घ्या. हे प्रत्येक ठिकाणी जर कुठे याला जातात, कुठे महाबळेश्वरला जातात, इकडे जातात. नाही, पण अरुण गिरकर गंमत अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. शरद पवारांनी परवा एका मुलाखतीमध्ये सांगितलं की मी आता सेल्फी काढायला शिकतो आहे. मग हे सगळ्यांनाच त्याचा मोह आहे, त्याचं काय करायचं? आता त्यांना आता पंतप्रधान बऱ्याच माझ्यापेक्षा ओल्ड आहेत ते, पण शरद पवार साहेब सुद्धा बरेच वयाने आहेत. पण या सगळ्यांना मोह कशासाठी होतो काय? ठीक आहे, तुम्ही सेल्फी काढा, पण त्या वस्तुस्थितीचे ते भान ठेवा ना, कुठे आपण उभे आहोत आणि नंतर त्याचा जीव घेण्याचा प्रसंग येणार आहे की नाही याचा त्यांनी भान ठेवलं पाहिजे. अगदी अरुण गिरकर, हा तुमचा मुद्दा पोहोचला, फार महत्वाचा आहे की भान ठेवलं पाहिजे. सुमित बागुल, मला एक सांगा की बघा अरुण गिरकर वय वर्ष 63 आहे, कुडाळ सिंधुदुर्ग, आणि त्यांनी ज्या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे ती भूमिका फार महत्त्वाची आहे. ते असं म्हणतायत की मुळामध्ये तरुणाई बेभान होते. काय तुमचा अनुभव काय आहे? आणि एक तर नक्कीच आहे की सेल्फीला विरोध काही पूर्णपणे कोणी करायचं कारण नाही, पण भान बाळगलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे आणि तरुणाईची चूक नक्की कुठे होते? तुम्ही तरुण आहात, काय वाटतं? अगदी बरोबर मुद्दा मांडला त्यांनी की बरेचदा आम्ही जेव्हा बाहेर जातो किंवा आपण कुठल्याही ट्रिपला जातो तर ते एक आपल्या आतमध्येच ती एक जास्त आपण कुठेतरी एन्थुझियास्टिक होतो त्याच्यामध्ये. आणि मग अशा वेळेस बरेचदा असं होतं की आपण नक्की कुठे आहोत, नक्की आपल्याला त्या जागेचं भान राहत नाही. आणि ते भान न राहिल्यामुळे आपण त्याच्यात वाहवत जातो. ते वाहवत गेल्यामुळे मग ॲक्सिडेंट होतात आणि ते ॲक्सिडेंट जीवावरही बेतात. म्हणजे मी उदाहरणं द्यायची झाली तर तमिळनाडूमधलं जे जे उदाहरण आहे ज्याच्यामध्ये तो मुलगा ट्रेकिंगला गेला होता. ट्रेकिंगला गेल्यावर त्यांनी एका दगडावर उभे राहून तो स्वतःचा सेल्फी काढत होता, पण त्याला हे कळलं नाही की आपण ज्या दगडावर उभे राहिलो आहोत तो दगड किती केपेबल आहे त्याचं वजन घेण्यासाठी. तो दगड तुटला, तो त्या पूर्ण दरीमध्ये कोसळला. आणि गंमत माहिती आहे का सुमित, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा तो सेल्फी काढण्यापेक्षा सुद्धा नंतर तो पोस्ट करायचा आहे याची क्रेज सगळ्यात जास्त आहे. म्हणजे तो सेल्फी काढून फक्त जर माझ्या अल्बम मध्ये ठेवायचा असता तर त्यात काही मजा आली नसती. तो पोस्ट करायचा नाही, मग लोक म्हणणार की अरे काय सेल्फी आहे, मग त्याला लाईक्स मिळणार. याचं मानसशास्त्र काय प्रदीप पाटकरांना मी विचारणार आहे, पण त्यापूर्वी सुमित भालेराव आपल्यासोबत आहेत यवतमाळमधून. सुमित भालेराव, तुमचं स्वागत. बोला, काय म्हणणं आहे तुमची, काय भूमिका आहे? तर माझं म्हणणं असं आहे की जे मुलांचा क्रेझीनेस आहे सेल्फी बद्दल, ते असलं पाहिजे. सुमित मला वाटतं तुमचा टीव्ही सुरू आहे का? जरा टीव्ही बंद करा ना, टीव्हीचा आवाज बंद करा. टीव्हीचा आवाज बंद करा, नाही तर बोलत राहा. बोला आता, बोला.
बोला सुमित, बोलत राहा. हा सर, मला वाटतंय की फेसबुकवर आपण आपली फिलिंग शेअर करू शकतो सेल्फी बद्दल, सेल्फीमुळे. बरोबर. सुमित भालेराव, मला सांगा, तुम्ही सेल्फी कधी काढता का? तुमचा अनुभव काय आहे? मी खूप पोस्ट केलेले आहे, त्यामुळे मित्रांचे मला हे कळतात काय सेल्फी बद्दल जे सांगता येते. बर, तुमचं वय काय आहे? वय किती तुमचं? माझं 18 वर्ष. किती? 18? 18? 18 वर्ष? हो. अरे मग तुम्ही अगदीच तरुण आहात. म्हणजे फारच. मगाशी 63 वर्षांचे आजोबा बोलले, आता एकदम 18 वर्षांचे सुमित बोलतायत. मला एक सांगा की ही जी क्रेज आहे याचं मुख्य कारण काय? कशामुळे एवढी क्रेज आहे असं वाटतं? तर आजकाल हे फॅशनच बनलेलं आहे सर. बरोबर आहे, ही फॅशन बनलेली आहे. पण मगाशी सुमित आपण जे बोलत होतो, सुमित बागुल, की मुळामध्ये ही जी क्रेज आहे या क्रेजमध्ये ती पोस्ट करायची आहे. सेल्फी आपण जे काही काढतो ती पोस्ट करायची, याची क्रेज जास्त आहे. त्यात लाईक्सचा फार मोठा भाग आहे. म्हणजे अनेकदा म्हणजे माझ्या वयाचे माझे काही मित्र मला व्हॉट्सअप करतात की फेसबुकवर एक फोटो टाकला, जरा लाईक कर ना. म्हणजे त्यांना ते लाईक्सची संख्या वाढवायची असते. ते म्हणतात अरे की आवडला मला ना, आवडलं नाही तिथे लाईक कर. तर हे असं घडतं का? नाही, असं नक्कीच घडतं. कुठेतरी एक ते जे काय आपल्या डोक्यात बसले ना, तर फेसबुकवरती माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये 500 जण आहेत आणि मी एखादा फोटो टाकल्यावर तो किमान 200 जणांनी तरी लाईक केला पाहिजे. म्हणजे आपण कुठेतरी आपली एक जी स्पेस असते व्हर्च्युअल ह्याच्यावरती किंवा लोकांच्या मनातली, ती वाढवण्याचा प्रयत्न कुठेतरी करत असतो. आपल्याला असं पाहिजे असतं की आपली आयडेंटिटी आहे का नाही या जगात, ती आपण अगदी. शोधण्याचा प्रयत्न करत प्रदीप असतो. पाटकर, याच मुद्द्यावर मी तुमच्याकडे येतोय. ही जी मानसिकता आहे, लाईक्स मला मिळाले पाहिजेत आणि मला जेवढे लाईक्स मिळत आहेत तेवढं छान. म्हणजे एक कॉलेजमधला मुलगा बसला होता, त्या कॉलेजमधल्या मुलाला मी म्हटलं की लाईक कर ना या फोटोला. तो नाही, तो कधीच लाईक करत नाही माझ्या फोटोला, मी का करेन? म्हणजे ही जी गंमत आहे, ही मानसिकता तुम्ही कसं बघता, काय म्हणताय? एक लक्षात घ्या, जवळजवळ 19व्या शतकात जेवढे फोटो झाले नसतील तेवढे फोटो सेल्फीमध्ये काही मिनिटात जगात पडत असतात. बरोबर. त्यामुळे असा जो फोटो आहे, सेल्फीचा जो फोटो आहे, हा अतिशय चांगला यायला हवा असेल तर त्याचा अँगल अतिशय चांगला पाहिजे. त्याच्यात काहीतरी विशिष्ट प्रसंग असायला हवा. निसर्गाचं असं विविध काहीतरी विचित्र असं मोठं पाहिजे. म्हणजे कड्याच्या टोकालाच असायला हवे तुम्ही. बरोबर. धबधब्याच्या अतिशय जवळ असायला हवेत. या सगळ्या प्रकारात किंवा तुमच्याबरोबर प्रसिद्ध व्यक्ती हवी. मग सेलिब्रिटी आणि मी, बरं सेलिब्रिटी आपल्याकडे बघत नाही याचं दुःख नसतं, आपण त्याच्या बाजूला आहोत, ते आपल्याला आवडत असतं. किंवा माझी इंटिमसी, म्हणजे माझं प्रियकर प्रेयसी बरोबर माझं किती प्रचंड प्रेम आहे, बरोबर, हे त्याला अधिक आमच्या सगळ्या ग्रुपला, असा सगळ्या या प्रकारातनं सेल्फीचा अट्टहास वाढत जातो. आणि जितके लाईक्स तेवढं स्वतःवरचं प्रेम जास्त. आपण कसे दिसतो यापेक्षा इतरांना आपण कसे दिसतो आहोत. अगदी इतरांना आपण कसे दिसतो हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. विनोद वानखेडे कल्याणवरून आता आपल्यासोबत आहेत. विनोद वानखेडे, तुमचं स्वागत या शोमध्ये. ही सगळी चर्चा सुरू आहे. विनोद, कसं बघताय तुम्ही, काय म्हणणं आहे? ऍक्च्युली सेल्फी बद्दल माझं काही असं विषय म्हणणं नाहीये. बर. पण कसं सेल्फी घेताना आपण कुठं उभे आहोत हा आणि सेल्फी कशी घेत आहोत, बरोबर, आपल्या म्हणजे जीवाला काही धोका आहे का ते आपण आधी बघितलं पाहिजे. बरोबर. नंतर सेल्फी घ्यायला पाहिजे. असं नाही की आपण एखाद्या कुठेतरी टोकावर उभे आणि तिथून सेल्फी घेता आपला तोल जाऊन कुठेतरी मरतोय. तर हे ऍक्च्युअली मग तरुणांना सांगायचं की तुम्ही सेल्फी घ्या, प्रसिद्ध घ्या, पण व्यवस्थित चांगली सेल्फी घ्या, जेणेकरून तुम्हाला काही धोका होणार नाही. अगदी. विनोद वानखेडे, मला सांगा, सेल्फीचा तुमचा काय अनुभव आहे का? तुम्ही कधी काढले सेल्फी? काय? मी ऍक्च्युली सेल्फी काढली, पण ती ऍक्च्युली अँड्रॉइड वर्जन नव्हते तेव्हा. अच्छा. ते साधे फोन होते आणि तेव्हा कॅमेरा म्हणजे आपल्या चेहऱ्यासमोर धरून सेल्फी घ्यायचे. वय किती आहे तुमचं आता? हो सर. वय किती आहे तुमचं? माझं 39. किती? 39? तरुण आहात तुम्ही. हो सर. मला एक सांगा की समजा बेभान होऊन सेल्फी काढू नये, हे बरोबर आहे, पण चांगल्या ठिकाणी चांगल्या याच्यामध्ये सेल्फी काढण्यामध्ये काही गैर नाही असं वाटतं का? हो, जरूर वाटतं. चांगल्या ठिकाणी सेल्फी काढा, पण कसं म्हणजे ते आपला धोका नाही हे बघून काढा. बरोबर. हेच माझं तरुणाला सांगा, बाकी काय. बरोबर. विनोद, धन्यवाद. फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा. डॉक्टर, आपण ज्या मुद्द्याबद्दल बोलत होतो की मुळामध्ये लाईक्स किंवा तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा मांडला होता की मुळामध्ये मला कसा दिसतो याच्यापेक्षा सुद्धा इतरांना मी कसा दिसतो याच्याविषयी असणारं कौतुक, याच्याबद्दल जरा बोला. हो, म्हणजे आता मी स्वतः सेल्फी काढलेत
आणि तो कॅमेरा फारच खरं बोलत असल्यामुळे मी तो कुठेच पाठवू शकलो नाही. म्हणजे इतरांना मी कसा दिसणार हे लगेच मला कळलं त्याच्यावर. याच्यावरती माझ्याकडे सोल्युशन आहे, कारण की असे बरेच ऍप्लिकेशन्स आहेत जे ज्याच्यामध्ये बरेच फिल्टर्स पण असतात, ज्याच्यामध्ये तुम्ही फोटो कसाही काढा, आपण त्याला नंतर एडिट करून घेऊयात आणि तो फोटो नक्की चांगलाच दिसतो. आपण कार्यक्रम झाल्यावर आपण भेटूच. पण ह्या ह्याच्यात ना थोडंसं मला असं वाटतं की बघा, दोन्हीकडे असे जी माणसं अतिशय कॉन्फिडंट आहेत आणि खूप छान आहेत दिसायला, ते सुद्धा सेल्फी पाठवत असतात. आणि थोडीफार कॉन्फिडंट नसलेली, शोधणारे आपली इमेज लोकांना कशी दिसते हे शोधणारी मंडळीसुद्धा सेल्फी काढत असतात. दुसऱ्या बाजूला सेल्फी काढणाऱ्यांमध्ये आपल्याला जास्त करून कोण दिसतं? किशोरावस्थेतील मुलं मुली दिसतात, स्त्रिया दिसतात मोठ्या प्रमाणात, आणि आत्मलुब्ध पुरुष, म्हणजे जे खरोखर सेलिब्रिटी आहेत आणि त्यांना अजून आपलं कौतुक व्हावं असं वाटत असतं. चौथी मंडळी ज्यांना लाईक्सची थोडी सवय, जवळजवळ व्यसन जडलेलं आहे अशी. तुम्ही लाईक्स पाठवले नाही तर त्यांचा मूड डाऊन येतो, तुम्ही लाईक्स पाठवले की मूड अप होतो. ही सगळी मंडळी त्यात आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्याचा अर्थ असा एका बाजूला की मी माझ्या इमेजबद्दल साशंक आहे, किंवा माझ्या इमेजचं मला फारच प्रेम आहे, की ज्यामुळे हेच प्रेम इतरांनीही माझ्याबद्दल व्यक्त करावं असं मला वाटत राहतं. या सगळ्या प्रकारात कुठेतरी लोक असं समजत होते की हा नार्सिसिझम आहे का, स्वतःबद्दलचं फार प्रेम आहे का, किंवा पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे का, किंवा ही ॲडिक्शन आहे का. मला या तिन्ही गोष्टी वाटत नाहीत. म्हणजे एवढं त्याला अतिशय वाईट नजरेने पाहण्याचं सेल्फीला काही गरज नाही. खरं म्हणजे सेल्फीकडे आपण वाईट नजरेने कसं पाहणार, सेल्फी आपलीच आहे. तर त्यामुळे या सगळ्या प्रकारात बघताना मला एवढंच वाटतं की आपण जे बेभान म्हणतो ना, ते थोडंसं डिटेल मला काही सांगावं असं वाटेल त्याबद्दल. बोला ना. की ही जी वयं आहेत ना, साधारण 20+ या वयामध्ये अजूनही मेंदूमध्ये एवढ्या सेल्स नाहीत, एवढ्या पेशी नाहीत, एवढं नेटवर्क नाही, एवढी व्यवस्था नाही की जी तुम्हाला धोक्याची जाणीव सेल्फीच्या मजेपेक्षा जास्त जाणवून देईल. दुसरी गोष्ट, मोबाईल हा प्रकार इटसेल्फ असा आहे की तो तुमचा सेल्फ अवेअरनेस बाजूला करतो. तुम्ही आजूबाजूच्या कुठल्या परिस्थितीत आहात हे भान घालवतो. म्हणून रस्त्यात चालताना लोक मोबाईलवरून बोलत असतात आणि कुठेही जाऊन धडकतात, खरं आहे. किंवा हा मुद्दा केवळ सेल्फीचा नाही, एकूण मोबाईलच्या अनुषंगाने पण ओव्हरऑलच आहे. आपण बोलत राहूच. पण आता अहमदनगरमध्ये ॲडव्होकेट मिलिंद दरेकर आहेत, ते आपल्यासोबत असणार आहेत. ॲडव्होकेट मिलिंद दरेकर, तुम्ही वकील आहात, ॲडव्होकेट आहात, तुमचं स्वागत. तुम्ही काय सेल्फीला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणार का? ॲडव्होकेट मिलिंद दरेकर, काय म्हणणं आहे? सेल्फी काढावी, परंतु स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. हां, की सर सलामत तो सेल्फी 50 या नावातच सर्व काही दडलेलं आहे. हां, त्यामुळे मला वाटतं की सेल्फी काढावी, हाऊस म्हणून सर्वांनी ही सेल्फी काढावी, परंतु धोक्याच्या ठिकाणी ज्यावेळेस आपण पर्यटनासाठी जातो, ज्या ठिकाणी आपण डोंगर दऱ्या फिरायला जातो, पर्यटनासाठी जातो, तर त्या ठिकाणी धोकादायक स्थळे असतात, प्रेक्षणीय स्थळ सुद्धा असतात. परंतु त्या ठिकाणी सेल्फी काढताना स्वतःची आणि आपल्या नातेवाईकाची, मित्रमंडळींची काळजी घेऊन आणि स्वतःचा जीव धोक्यात न घालता सेल्फी जरूर काढावी. कारण की तरुण वयामध्ये सर्वांनाच आपल्या प्रेक्षणीय स्थळांची, आपल्या मित्रांची, परिवारांची सेल्फी काढावी असे वाटत असतं. त्यामुळे सेल्फी काढावी असं त्यांचं म्हणणं आहे. सुमित, मला एक सांगा की मुळामध्ये सेल्फी काढली पाहिजे पण धोकादायक ठिकाणी काढू नये असं साधारणपणे सगळ्यांचं म्हणणं आहे. मुळामध्ये मला एक सांगा की धोकादायक ठिकाणी जाऊन अशा ठिकाणी सेल्फी काढण्याचा एवढा अट्टहास मुलं करतात, त्याचं नक्की लॉजिक काय? मग मुळात त्यात काही लॉजिक नाही आहे खरं म्हणजे, पण कारण काय? नाही सर, मी तर उलटं असं म्हणेन की धोकादायक ठिकाणी जाऊन काढतातच, पण अशाही जागा आहेत जिकडे त्यांना माहिती आहे की आपला जीव धोक्यात येणार आहे. म्हणजे कार चालवताना सेल्फी काढणं हा कुठला प्रकार आलाय आता हे मला माहित नाही. त्याच्यानंतर आपल्याकडे एक फोटो आहे, म्हणजे तो फोटो बराच व्हायरल झालेला आहे, ज्याच्यामध्ये फ्युनरलमध्ये लोक चालतायत आणि त्या मृतदेहासोबत सेल्फी काढतायत, असेही फोटो व्हायरल झालेले आहेत. त्याच्यानंतर एक जिराफ मेला होता, त्याच्याबरोबर एका मुलीने फोटो काढलेला. तर म्हणजे कळतच नाही की हे कुठल्या लेवलवरती आपण जातो. म्हणजे हे विकृतीकडे जाणारं एक गोष्ट आहे.
अशा बरेच असे फोटो आहेत ज्या म्हणजे धोकादायक ठिकाणी न जाता नॉर्मल आपल्या डे टू डे आयुष्यात पण जे करायला नको, ज्या ठिकाणी आपण असे फोटो घेणं योग्य नाही अशा ठिकाणी पण लोक फोटो घेत आहेत. प्रदीप पाटकर, मला सांगा, तुम्ही डॉक्टर आहात आणि मानसशास्त्राच्या अनुषंगानं सगळं तुम्ही बघता आहात, याच्यामध्ये अटेन्शन सिकिंगचा किंवा असा काही प्रकार आहे का की काही करून लोकांचं लक्ष माझ्याकडे आलं पाहिजे, असं काही घडतंय? हो, मोठ्या प्रमाणात उलट मला असं ते दिसतंय की अटेन्शन सिकिंगचा आता एक हा पर्याय उपलब्ध झालेला आहे, असं झालेलं आहे. आणि नॉट ओन्ली अटेन्शन सिकिंग, तर ओपिनियन सिकिंग पण आहे. हां, की मला त्याच्यावर ओपिनियन पण हवं आहे, माझ्याबद्दलचं काय काय नाही ते. हा म्हणाला तसं, मगाशी म्हणाला तसं की आपण काय करतो आहोत ह्याचं भान राहत नाही असं दिसून येतं. बेभान होणं ह्याचा अर्थ आपण कुठल्या प्रसंगात उभे आहोत, या प्रसंगातल्याबद्दलची संवेदनशीलता महत्त्वाची की स्वप्रतिमा महत्त्वाची, बरोबर. हेच भान लोकांचं जायला लागलेलं असं दिसतंय मला. प्राध्यापक आनंद निकम आत्ता औरंगाबादमधून आपल्यासोबत आहेत, त्यामुळे ही सगळी चर्चा आपण करत राहू. प्राध्यापक आनंद निकम, तुमचं अतिशय मनापासून स्वागत या कार्यक्रमात. आणि मुख्य म्हणजे एक प्राध्यापक आले त्या कार्यक्रमात, याचा आम्हाला जास्त आनंद आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुणाईशी रोजचा संपर्क येणारे तुम्ही लोक आहात. प्राध्यापक आनंद निकम, काय म्हणणं आहे मुळामध्ये धोकादायक ठिकाणी किंवा धोकादायक गोष्टी करत असताना, म्हणजे काय गाडी चालवणं असेल किंवा काय, अशावेळी सेल्फी काढण्याची क्रेज वाढत जाणं कसं बघताय आनंद निकम, काय म्हणणं आहे? सर, सर्वप्रथम तुमचं मी हार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील विषय आज ठेवलेला आहे. बरोबर. कारण आजकाल आपण बघतोय सर की ह्या मोबाईलमध्ये आजची जी आपली तरुण पिढी आहे ती पूर्णपणे एक प्रकारे भरकटून चाललेली आहे. आपण बघतो की रस्त्याने चालताना सुद्धा आजकाल, म्हणजे पूर्वीचे लोक खाली बघून चालायचे, आजकालची मुलं फक्त मोबाईल मध्ये बघून चालतायत. आणि आपण जे म्हणतो की या सर्व गोष्टीमुळे आजचं जे अपघाताचं प्रमाण वाढत चालले. आणि आज तुम्ही जो विषय ठेवला सेल्फीचा, त्याबद्दल सांगतो सर की पूर्वी जे माणसं होते ते आपण स्वतः कसे अपडेट राहूया, आपण काय वाचतोय, काय बघतोय, आणि आपलं नॉलेज वाढलं म्हणजे आपल्याकडे लोक पण कसे बघतील यावर पूर्वी लोक लक्ष देत होते. आजकालचा जो आहे तरुण वर्ग किंवा ज्याला आपण विद्यार्थी म्हणूया, ते फक्त सेल्फीमध्ये मी कसा दिसतोय, बरोबर, केस कशी दिसताय, मी कसा स्मार्ट दिसतोय, यावर प्रत्येकाने लक्ष चाललेत ना. प्राध्यापक आनंद निकम, तुमच्या कॉलेजचा अनुभव काय आहे? तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये शिकवता? कॉलेज सर, माझी खाजगी क्लासेस मध्ये शिकवतो मी 4-5 ठिकाणी. आणि तिथला अनुभव असा आहे की आता आपण बघतो की बरीचशी जे मुलं आहेत तर ते काय करताय, म्हणजे आपण कोणत्या प्रसंगामध्ये ते नाही बघत, डायरेक्ट त्यांचा सेल्फी काढून घेतात आणि तो जो आहे तो व्हॉट्सअप, फेसबुक यावर एक प्रकारे लोड करतात. जशी तुमची चर्चा सुरू आहे की प्रत्येकाला आजकाल काय वाटतंय की मी माझा जो फोटो आहे. बरोबर. प्राध्यापक आनंद निकम, मला सांगा, तुम्ही कोचिंग क्लासेस घेता, साधारणपणे कुठल्या वयोगटामध्ये ही क्रेज जरा जास्त आहे असं तुम्हाला वाटतं? धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढणं ही क्रेज. 12वी पास झाल्यानंतरचे जे मुलं आहेत ना, डिग्री लेवलच्या असतील, इंजिनिअरिंग, मेडिकल वगैरे, त्या सर्व जो आहे आपण त्यातील मुलांमध्ये क्रेज आहेत. आणि सर, मला स्पष्टपणे सांगायचं आहे की तुम्ही जे म्हणताय की फक्त क्रेज तरुणामध्ये नाही, मला असं म्हणायचं आहे की देशाचे पीएम आणि राज्याचे सीएम हे दोन्ही नेते जेव्हा एक प्रकारे सेल्फी काढतात आणि तो लोड करतात तर त्याचा पण खूप मोठा परिणाम आजच्या युथवरती होत आहे. नाही, पण प्राध्यापक आनंद निकम, एक लक्षात घ्या, मुळामध्ये सेल्फीला काही विरोध नाही आपला, पूर्णपणे सेल्फी काढूच नाही असं काही आपलं म्हणणं नाही. आपला मुद्दा असा आहे की सेल्फीबद्दल काही हरकत नाही आहे, पण धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढायची नाही याबद्दल आपण बोलतो आहोत. त्यामुळे समजा जर मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा बाकी राजकीय नेत्यांनी सेल्फी पोस्ट केली तर एकूण सेल्फीबद्दल आपलं मत चांगलं असायला काय हरकत आहे? काय वाटतं तुम्हाला? मला असं म्हणणं आहे सर, तर आपण सेल्फीचा नादामध्ये जास्त सेल्फी होत चाललोय आणि आपण सेल्फी काढण्यापेक्षा सोसायटीचे जे आपण फोटो काढले, अपलोड केले, गोरगरिबांचे दुःख असतील, कष्ट केले लोकांचे कष्ट असतील, ते पण आपण जर सोबत दिले तर ते आणखी चांगलं योग्य होईल. सेल्फीला माझा पण काही विरोध नाही, परंतु सेल्फी मधून माझं एकच म्हणणं आहे, पूर्णपणे समाज मन त्यामध्ये दिसावं असे माझं. आनंद निकम, बरोबर, तुमचा मुद्दा पोहोचला. डॉक्टर पाटकर, मला सांगा की ज्या पद्धतीने आनंद निकम आत्ता म्हणतात की एका अर्थानं त्यांचा एकूण सेल्फीलाच विरोध आहे असे साधारणपणे त्यांचं म्हणणं आहे की या गोष्टींचं जे काही याला ग्लॅमर मिळतं आहे तर ते ग्लॅमर मिळणं थोडंसं कमी झालं पाहिजे, कारण जर अतिरेकच होतोय, म्हणजे त्यांनी उल्लेख केला मोदींचा किंवा मुख्यमंत्र्यांचा, पण खूप सेल्फी केल्यामुळे मग मुलांना वाटतं की आपणही सेल्फी करूया, मग त्याला इतकं ग्लॅमर मिळतं की कुठल्याही प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर अशापर्यंत मुलं जातात
असं काही घडतं असं वाटतं? असं घडतच असतं. म्हणजे आपण जे फॅशन्स किंवा ट्रेंड्स म्हणतो म्हणजे नेमकं काय शेवटी, की आत्ता जे चाललेलं आहे रुटीन त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं, आणि त्या प्रत्येक वेगळ्यामध्ये सामील होण्याची इच्छा असते, एस्पेशली तरुणाईला. काहीतरी वेगळं घडलं पाहिजे आणि मी तोच तो असता कामा नये. मी तो ड्रॅब रुटीन मला नको आहे. आपण मध्ये जेव्हा हिप्पी संप्रदाय पाहिला म्हणजे काय होतं, तर अतिशय ड्रॅब आणि असं राहिलं आणि अस्वच्छ राहिलं तर कदाचित लोकांच्या नजरेसमोर आपण येऊ. तसं सेल्फीमध्ये सुद्धा आहे की मला प्रोजेक्ट करायचं आणि या सगळ्या गर्दीमध्ये काही चान्सच मिळत नाही. अख्ख्या गर्दीत स्वतःला हरवायला होतं तर स्वतःचा चेहरा हरवणारच ना. या सगळ्या गर्दीमध्ये स्वतःला हरवायला होतं, चेहराही हरवणार. अशा वेळी स्वतःचा चेहरा शोधण्याचा हा एक प्रयत्न आहे का? अटेन्शन सिकिंगचा हा प्रयत्न आहे का? मी पण काहीतरी करतोय, माझं बरं चाललंय असं लोकांना सांगण्याचा हा प्रयत्न आहे का? अनेकदा चिंता असते की लोक असा विचार करत असतील की अरे याचं फार वाईट चाललंय. नाही, माझं फार बरं चाललंय, ऑफिसमध्ये मी बसलेलो आहे, मी ऑफिसमध्ये कम्प्युटरवर बसलेलो आहे. हे सगळे जे काही आपले सेल्फी किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, या सगळ्याचा केवळ सेल्फी म्हणूनच नव्हे, मगाशी ज्याप्रमाणे डॉक्टर पाटकर म्हणाले, मोबाईलचा वापर असेल किंवा या सगळ्याच गोष्टींचा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. अवघ्या महाराष्ट्रातून मला एवढे फोन येत आहेत, ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत सर सलामत तो सेल्फी 50. एकूण सेल्फीच्या अनुषंगानं जे काही अपघात घडत आहेत आणि त्याच्याबद्दलची जागरूकता, सजगता आणि सेल्फीचं वाढणारं सगळी जे काही क्रेज वाढते आहे, जे प्रस्थ वाढतं आहे, त्या सगळ्या संदर्भात आपण बोलतो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या या गप्पांचं चर्चेचं वेगळेपण असं आहे की नामवंत आहेत पण ते नाममात्र आहेत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातनं लोक बोलत आहेत आणि त्यानिमित्ताने एकूण सेल्फीकडे महाराष्ट्र कसा बघतो आहे, त्यांना तो मुद्दा किती महत्त्वाचा वाटतो, अशी चर्चा आपण करतो आहे. सुमित बागुल, मला सांगा, मुळामध्ये सेल्फीच्या संदर्भामध्ये त्यामध्ये केवळ भावनिक, मानसिक एवढेच मुद्दे आहेत हे जरी खरं असलं तर त्याचं एक आता मोठं मार्केट उभं राहिलेलं आहे. आणि मग हा जो बाजार आहे, हा बाजार पुन्हा त्याचं सगळं प्रमोशन करत असतो. अशा अंगानं किती सेल्फीचं महत्त्वाचं वाटतं? सर, आपण बोलतो या विषयावरती. सेल्फी स्टिक ही अतिशय म्हणजे एकदम स्वस्तात मिळणारी वस्तू आता झालेली आहे. काय किंमत 150 रुपयांपासून ते 450-500 रुपयांपर्यंत एवढ्या स्वस्तात ही सेल्फी स्टिक मिळत असते. हल्ली तर रस्त्यावरही मिळायला लागली आहे. त्याच्यामुळे सेल्फीचं क्रेज आहेच आहे. त्याच्या सेल्फी स्टिक्स विकल्या जात आहेत. त्याच्यामध्ये हायटेक सेल्फी स्टिक्स निघाले आहेत, ब्लूटूथ कनेक्शन, त्याच्यानंतर आपोआप एक पर्टिक्युलर दूर गेल्यानंतर आपला अँगल कसा दिसतो हे आपल्याला त्या सेल्फी स्टिकवरती LCD छोटा असतो त्याच्यावरती दिसतं, आपण कसं दिसतो कसे नाही दिसत आहोत. त्याच्यामुळे हे क्रेज वाढते. आणि मोबाईल फोन विकणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्या पण या सेल्फीचा खूप जास्त वापर करून घेत आहेत. बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत की ज्या सेल्फी एक्सपर्ट फोन त्यांनी बाजारात आणले आहेत. बऱ्याच अशा कंपन्या आहेत. त्याच्यामुळे एकूणच या सेल्फीचा त्यांच्या सेलसाठी पण कंपनी वापर करून घेत आहेत. सुमित, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. नंदू बारकोमे कोपरगावमधून आपल्यासोबत आहेत. नंदू बारकोमे, तुमचं स्वागत या कार्यक्रमामध्ये. तुम्ही सगळी चर्चा ऐकताय. नंदू, काय म्हणणं आहे? हॅलो सर. हा नंदू, बोला. नमस्कार सर. नमस्कार. आपण सर सलामत तो सेल्फी 50 हा जो विषय घेतलाय सर, खूप चांगला विषय आहे. हां. आणि सध्या काय होतंय सर की आता सध्या मुलं रेल्वेमध्ये, त्यानंतर धबधब्याखाली, त्याच्यानंतर दरडीखाली सेल्फी घ्यायचा प्रयत्न करतात आणि धोका ओढून घेतात सर. तर याच्यासाठी जर कडक कायदा केला असेल तर फार चांगलं होईल सर. काय केलं पाहिजे? कायदा केला पाहिजे. कडक कायदा. पण कडक कायदा कसा काय करायचा नंदू बारकोमे? काय कायदा म्हणजे काय करायचं? सर आता रेल्वे येत असताना काय होतं सर, समोर रेल्वे इंजिन येत असतं आणि सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात आणि जे साईड बार असतात त्याचा धक्का लागून ते रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर पडतात सर. तर त्याच्यासाठी जे RPF असतात ना, तर त्यांना सूचना करून त्यांच्यावर कायदा केला पाहिजे सर, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. बरोबर. नंदू बारकोमे, हा मुद्दा खरोखरच महत्त्वाचा आहे. कारण मगाशी सुमितनं उल्लेख केला होता गाडी चालवण्याचा. तर मोबाईल घेऊन गाडी चालवणं हे मुळात धोकादायक तर आहेच आणि बेकायदेशीर पण आहे. त्याला त्यावेळी कडक शिक्षा होणं हाही मुद्दा फार महत्त्वाचा आहे. प्रदीप पाटकर, मला सांगा की तुम्ही मगाशी नातेसंबंधांच्या अनुषंगानं पण सेल्फीचा एक व्यापक काही मांडणी ब्रेकमध्ये करत होतात. या सगळ्या अनुषंगानं एकाच वेळी जास्त काम करणं वगैरे हा सगळा तुम्ही जे काही जरा व्यापक मांडणी करत होता, जरा बोला महाराष्ट्राशी. काय तुम्ही कसं बघताय नक्की? मला असं आढळून आलं आहे, माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला असं आढळून आलं आहे की SMS आले आणि मोबाईलबद्दल एक चोरटेपणा सुरू झाला की माझा मोबाईल तू पाहायचा नाही, तुझ्या मोबाईलचा SMS मी पाहायचे नाहीत. जर पाहिले गेले तर मोठी वादळं निर्माण झाली.
सेल्फीमध्ये तसंच होताना दिसतंय की मोठ्या प्रमाणात जे मंडळी सेल्फी टाकतायत त्यांच्याबद्दल जवळच्या मंडळींना तर शंका निर्माण होते की हा आपल्यापासून दूर होत चाललाय आणि हा दुसऱ्यांचीच अप्रुव्हल आणि कौतुकं मोजायला लागलाय, त्यांच्याचकडे तो लक्ष देतोय. याच्यात मला नातेसंबंध बिघडताना दिसतात. त्याशिवाय या सेल्फीचा काही चुकीचा उपयोगही होऊ शकतो. तो असा की त्याच्यावरच्या कॉमेंट्समधून वेगवेगळ्या चुकीच्या मैत्री तयार झाल्याचं जसं फेसबुकवर आपण पाहिलं आहे, जसं नेटच्या यूजमध्ये आपण पाहिलं आहे, तसं सुद्धा इथे मला दिसून आलेलं आहे. त्या पलीकडे आणखी एक गोष्ट अशी आहे की माणसं त्यात बुडून जाताना दिसत आहेत. म्हणजे आजूबाजूचे आपले जे काही नातेसंबंध आहेत त्याच्या संदर्भात आपली काही कर्तव्य आहेत, त्यांना आपण वेळ दिला पाहिजे, ह्या गोष्टी खूप कमी होऊ लागल्या टेक्नॉलॉजीमुळे. दुसऱ्या बाजूला हा धोक्याचा जो भाग झाला आहे तो असा झाला आहे की नेहमी आपल्याला असं वाटत राहतं की आपण मल्टीटास्किंग करावं, बरोबर. एकाच वेळेला 4 गोष्टी एकदम कराव्यात. बरोबर. ब्रेनमध्ये ही व्यवस्था अगदी खरं सांगायचं तर मल्टीटास्किंगच्या नाही. अनुषंगाने आपण बोलत राहू, पण आत्ता दीपक शेळके सिन्नरमधून आपल्यासोबत आलेले आहेत. दीपक शेळके, तुमचं स्वागत अतिशय मनापासून या शोमध्ये. काय काय म्हणणं आहे तुमचं, बोला. हॅलो. हा दीपक बोला. साहेब असं आहे, मोबाईल कंपन्यांनाच तुम्ही जर सांगितलं हां की 1.3 1.5 पर्यंत पुढले समोरचे कॅमेरे द्या, हा. तर चालणार नाही ना. बरोबर. तर त्याच्यामुळे काय होईल, की सेल्फी काढण्याच्या नादामध्ये तुम्ही ते पॉइंट कॅमेरा चालू करणार नाही कोणी. बरोबर तर असं केलं तर भरपूर काही फरक पडू शकतो. बरोबर बरोबर बरोबर. आता प्रत्येक जण तो कॅमेरा वापरतो, तो फोन वापरतो. बरोबर. कॅमेराची क्लॅरिटी जर कमी. दीपक शेळके, तुमचा काय व्यवसाय आहे? मी ट्रान्सपोर्टर आहे. काय आहे, प्राध्यापक आहात? नाही, ट्रान्सपोर्ट आहे माझं. ट्रान्सपोर्ट. बरं 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 बरोबर. तुम्हाला तर हा अगदी नीटपणे विषय माहिती असणार आहे. डॉक्टर प्रदीप पाटील, मगाशी आपण मल्टीटास्किंगच्या अनुषंगानं काही गोष्टी बोलत होतो, काय बोल? तर एकाच वेळेला मेंदू वेगवेगळ्या गोष्टी करत असेल तर तो माणूस स्मार्ट असं एक इम्प्रेशन सारखं दिलं जातंय. बरोबर. प्रत्यक्षात असं लक्षात घ्या, आणि एस्पेशली सेल्फीच्या संदर्भात, की तुम्ही त्या डेंजर पॉईंटवर असता. त्या डेंजर पॉईंटवर तुमच्याकडे वेळ फार कमी असतो हे तुमच्याही लक्षात असतं. बरोबर. की एकदा लवकर तो सेल्फी काढावा आणि पटकन बाजूला व्हावं. या सगळ्या प्रकारात त्या धोक्याच्या इशाऱ्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आणि अपघात हे होताना दिसतात. बरोबर. पण अपघात होतात म्हणून आपण सेल्फी काढायच्या नाहीत असं मात्र नाही. याचं कारण रस्त्यावर अपघात होतात म्हणून आपण रस्ते सोडून दिलेले नाहीत. खरं आहे. तसंच सेल्फीच्या बाबतीत ह्या काही काळज्या घ्याव्यात. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की एकंदरीतच ही टेक्नॉलॉजी जी आहे ती तुमच्या मेंदूवर मात करत चाललेली आहे आता. म्हणजे याचा अर्थ असा की इंटेन्स इमोशन्स, मोठ्या प्रमाणात भावनिक वादळ निर्माण करू शकते सेल्फीचा प्रसंग, आणि त्याला कोपअप करायला तुमच्या मेंदूमध्ये तेवढा विवेक त्या पर्टिक्युलर वेळेला शिल्लक राहत नाही. एक उतावीळ प्रकार आपण ज्याला म्हणतो तसा होतो आणि त्यात मेंदूचं भान निघून जातं. ह्या 2 गोष्टींकडे आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे की टेक्नॉलॉजी आपल्याला मात करते का आता, आणि मग जीव घेण्यापर्यंत तितकी पुढे जाते का ती. बरोबर बरोबर. ह्याचा एक संयमित वापर व्हायला हवा. अगदी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. मानसी देवळे रोह्यातून आपल्यासोबत आहेत. मानसी देवळे या मनसेच्या कार्यकर्त्या आहेत. रोह्यातून म्हणजे रायगडमधून आपल्यासोबत आहेत. आणि रायगड जिल्ह्यामधून कोणीतरी असणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण रायगड जिल्ह्यामध्ये या प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत, कारण तिथे धोकादायक ठिकाणं बरीच आहेत आणि सेल्फीच्या अनेक गोष्टी आपण अनेकदा त्या बातम्या ऐकत असतो. मानसी देवळे, तुमचं स्वागत अतिशय मनापासून या शोमध्ये. तुम्ही कसं बघता या सगळ्या विषयाकडे, काय म्हणणं आहे? हा, नमस्कार. नमस्कार. मी ह्या गोष्टीचा बराच अनुभव सध्या घेते, कारण मी महिलांमध्ये सध्या काम करते आणि ह्या गोष्टी रोजच बघते मी. की मुलं इतकी वावत चालली आहेत की त्यांना कोणाचाही धाक राहिलेला नाही. पोलिसांना ते घाबरत नाहीत, घरच्या आई वडिलांना विचारत नाहीत की आम्ही चाललोय फिरायला मित्रमैत्रिणींबरोबर, पण कुठे चाललोय काय डिटेल काही सांगून जात नाहीत. त्यामुळे आई वडिलांचा रोष नाही, पोलिसांचा रोष नाही आणि कोणाचीच भीती राहिलेली नाही. म्हणजे ही पिढी कुठे चालली आहे हे आज बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट, मी जेव्हा लोकलमधनं बरीचशी मुलं प्रवास करताना बघते, चालू लोकलमध्ये फास्ट लोकलमध्ये सुद्धा सेल्फी काढताना दिसतात. बरोबर. म्हणजे ह्या ज्या चुकीच्या, मी स्वतः कितीतरी जणांना यासाठी थांबवलेलं आहे तिथे, की आज आमच्या इथे रायगडमध्ये बरेचसे किल्ले आहेत, बऱ्याचशा उंच दऱ्या वगैरे आहेत की खरंच निसर्ग बघण्यासारखा आहे. पण चांगला बघून तुम्ही चांगला अनुभव घ्या, त्याच्यातनं काहीतरी चांगलं शिका.
निसर्गातनं बऱ्याच गोष्टी चांगल्या शिकण्यासारख्या असतात, पण मुलं त्याचा विचारच करत नाहीत. बरं, असाही विचार करत नाहीत की आपण ह्या सेल्फी काढताना जर आज इथून मेलो तर आपल्या आई वडिलांना काय वाटेल. खरंय खरंय, आणि ती बरोबर. मानसी हा मुद्दा तुमचा अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे. पण अनेकदा तुम्ही असं म्हणालात की मुलं सांगत नाहीत आपण कुठे चाललोय वगैरे, पण अनेकदा मुलं रात्री बाहेर गेलेली आहेत हे आईला सिरियल संपल्यावरच कळतं. त्याचं काय करायचं? अच्छा, मानसी देवळेंचा संपर्क तुटलाय. पण याच मुद्द्यावर आपण प्रदीप पाटकर बोलूया की हे सगळे नव्या माध्यमांचं सगळं जे जग आहे, मग त्यामध्ये केवळ मोबाईल नाही आहे, मोबाईल आहे, टी व्ही आहे, सगळं आहे. या सगळ्या, जसा पूर्वी मध्यमवर्ग होता तसा आता माध्यमवर्ग जन्माला आलेला आहे. तर या माध्यमवर्गामुळं नातेसंबंधांपासून सगळंच जगणं सगळंच बदललं आहे. त्याचं काय करायचं? मला असं वाटतं की नेहमीचं जगणं इतकं कंटाळवाणं, इतकं बोर्डम का झालं आहे. म्हणजे मुळात फॅमिलीमध्ये राहणं म्हणजे एक तो विनोद आहे की आज माझ्याकडे व्हॉट्सॲप बंद होतं किंवा वायफाय बंद होतं आणि आज मी घरच्यांना भेटलो आणि ती सगळी मंडळी मला चांगली वाटली, बरी दिसत आहे. बरी माणसं होते ती. तर हा जो बोर्डम आहे, जो कंटाळा आहे, जो आपल्यापासून मुलं आणि नातेवाईक असे बाजूला होत आहेत, त्या गोष्टी आपण नीट बघितल्या पाहिजेत की आपल्याला काय प्रकारे आनंद निर्माण करता येईल. गप्पा गोष्टींमध्ये प्रचंड आनंद असतो, हा तर मुलांना त्यांच्या मित्रांबरोबर मिळतच असतो. तो घरात का मिळत नाही? घरात आपण सदैव फक्त रूल्स रेग्युलेशन्स करतो का? फक्त कायदेबाज होतो का आपण? त्या पलीकडे जाऊन त्यांना मनोरंजन, करमणूक, त्यांचं स्वतःचं एकमेकांशी जे संभाषण व्हायला पाहिजे, म्हणजे एक ज्ञानरंजन व्हायला पाहिजे, ते होतं आहे का? दुसऱ्या बाजूला ही वयं आहेत, ही जी आपण म्हणाले मुलं अशी वागतात का, त्या वयामागे अनेक गोष्टी, त्याच्यातल्या काही जैविक पण आहेत की हार्मोन्स आहेत, त्याच्यामुळे ॲडव्हेंचरस लाईफ जास्त बरं वाटायला लागतं. सतत ॲड्रिनलिन थ्रिल लागतं आतमध्ये. बरोबर. म्हणजे जसा आपल्याला पुढच्या वयामध्ये चहासारखा लागतो तसं या मंडळींना चहा ते लागतात. बरोबर. मोठमोठे सगळे आजूबाजूला अप्रुव्हल लागतं. या सगळ्या प्रकारात हे भान हरवण्याचं गोष्टी. डॉक्टर प्रदीप पाटकर, तुमचा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आणि वेगळा मुद्दा आहे. कारण कुटुंब व्यवस्थेचाच विचार आपल्याला एकूण करावा लागणार आहे. घर कंटाळवाणं का होतं? लग्न नावाची गोष्ट नंतर कंटाळवाणी का होते? कुटुंब बोर का होतं? याचा विचार केला म्हणजे मग मुलं इकडं का वळतात आणि त्यात का गुंतून पडतात. आणि केवळ मुलंच नाही, आईवडीलसुद्धा त्या सगळ्याच्यामध्ये जे गुंतलेले आहेत ना, हे सगळंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर अशोक गिरी आत्ता आपल्यासोबत आहेत पुण्याहून. अशोक गिरी, तुमचं स्वागत. काय म्हणणं आहे तुमचं, सांगा. डॉक्टर अशोक गिरी, बोला. मला संपर्क झाला नाही अशोक गिरींशी. सुमित, जो मुद्दा आत्ता डॉक्टर प्रदीप पाटकर मांडत होते तो मुद्दा फारच महत्त्वाचा आहे. तर खरंच घर बोर होतं का मुलांना? काय नक्की काय गडबड काय होते? माझ्या मते तरी हल्लीच्या मुलांना ना त्यांचं इंडिपेंडन्स जास्त महत्त्वाचं वाटू लागलं. म्हणजे आई आपल्याला काय सांगते, आई वडील आपल्याला काय सांगतायत, हे थोडंसं त्यांना असं वाटतं की उगाचच हे आपली जास्त काळजी करतायत का, असं वाटण्यासारखं होतं. खरं तर आई आणि वडिलांच्या सांगण्यामागे त्यांचा एक बराचसा एक्सपिरियन्स असतो. ते त्या वयातल्या मुलांना तेव्हा कळत नसतं. पुढे जाऊन ते सेल्फी काढतात, काय होतं, ते ॲक्सिडेंट होतं, त्याच्यानंतर त्यांना कदाचित ती अक्कल येते. पण ते इंडिपेंडन्स त्यांना फार हवं असं वाटत असतं माझ्या मते तरी. प्रदीप पाटकर, म्हणजे हे जे दृश्य अगदी छान डोळे भरून खरं तर बघितलं पाहिजे, तर ते बघत नाहीच. सेल्फी काढायचा विषय संपला. हे जे आहे ना, तर हे याच्याकडे काय की निसर्ग कसा बघावा हे खरं म्हणजे शिकवायला पाहिजे का? हो, म्हणजे कसं होतं माहिती आहे ना, माणसं वर्तमानात जगत नाहीत, त्याच्याऐवजी वर्तमानाच्या प्रतिमा एकदा रेकॉर्ड करून ठेवाव्यात आणि मग पुढे भविष्य काळात त्यातला भूतकाळ बघत राहावं. हा जो प्रकार आहे थोडासा गोंधळ आहे. आपण वर्तमानात जगायला शिकलेलो नाही. बरोबर. दुसऱ्या बाजूला आपण स्वातंत्र्य शिकलोय, पण समता, बंधुत्व वगैरे बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवल्यात. तिसऱ्या बाजूला आपल्याला खूप काही माहिती मिळते, त्यामुळे व्यवस्थेतला अव्यवस्थितपणा समजतो आणि अव्यवस्थित जर एवढं जग आहे तर मी का व्यवस्थित राहावं. बरोबर. म्हणून मग ते पोलिसांना घाबरत नाहीत, बाकीच्यांना कोणाला घाबरत नाही. याचं कारण त्यांच्या सगळ्या अव्यवस्थितपणा त्यांना समोर येतो. डोंबिवलीमधून अरुण कुमार धुळप आपल्यासोबत आहे. त्यांचा एक फोन आपण घेऊया. काय म्हणतात अरुण कुमार धुळप, तुमचं स्वागत अतिशय मनापासून. काय म्हणताय, बोला. नमस्कार. नमस्कार. पाटकर सरांनी काही गोष्टी सांगितल्या, मला पटल्या. माझं वय आज 60 वर्ष आहे. बर. आणि मी गेल्या 40 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जवळजवळ 12 कॅमेरे वापरले. बर. या प्रकाराचा सुरुवातीच्या काळात मलाही थोडस वेळ होतं, पण आपल्याकडे आज असं वाटतंय की ही जी तरुणाई आहे
की चांगल्या इन्स्ट्रुमेंटचं म्हणजे गैरवापर कसा करायचा असा आपण हे करतोय. बरोबर बरोबर. पण सुमित, बरोबर, तुमचा मुद्दा पोहोचला. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की गैरवापर होतोय चांगल्या साधनाचा. पण सुमित, एक मला सांगा की याच्यामध्ये पूर्वी एक होतं की फोटोग्राफर नावाची काहीतरी एक वेगळी जात आहे, वेगळा कलावंत आहे वगैरे, असं सगळं होतं. आताही त्याचं कलावंत म्हणून महत्त्व आहे, हा भाग वेगळा. पण प्रत्येकजण फोटोग्राफर झालेला आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये कॅमेरा आलेला आहे. याची खूप चांगली पण बाजू आहे आणि खूप चांगल्या पण गोष्टी यातनं घडत आहेत. अशी पण अनेक उदाहरणं सांगता येतील. हे जे साधन तरुणाईच्या हातामध्ये आलेलं आहे, कॅमेरा नावाचं, मोबाईल नावाचं, कसं बघताय, काय म्हणताय? सर, नक्कीच याची पॉझिटिव्ह गोष्ट आहेच आहे याच्याबरोबरच. कारण की जर का मी एखादा सेल्फी टाकतोय आणि मला जर का त्याच्यावरती 4 लोकांनी 4 चांगल्या कमेंट मिळत आहेत, तर माझं पर्सनली मी मोटिवेट होतोय कुठेतरी. मला असं वाटतं की 4 जणांकडनं मला एक ॲप्रिसिएशन मिळतं आहे. हे एक त्याचा चांगला बघण्यासारखं आहे. आणि सेल्फी काढणं हे काहीच चूक नाही आहे. आपल्या त्या पर्सनल मुवमेंट्स असतात, ज्या पर्सनल मुवमेंट्स आपल्याला जपून ठेवायच्या असतात आणि ज्याच्यासाठी आपण ते सेल्फी काढत असतो. मुद्दा हाच आहे की तुम्ही त्याचं भान, ज्या जागेवर आहात त्याचं भान राखतायत का नाही राखत आहात. प्रदीप पाटकरांना काहीतरी याच्याबद्दल तुम्ही जेव्हा म्हटलात की आपल्या स्मृती, व्यक्तिगत स्मृती, त्याबद्दल म्हणजे आतापर्यंत आपल्याला ना फील गुडची आश्वासनं दिली गेली. आता सेल्फी आपल्याला फील गुडचा अनुभव देते, त्यामुळे ते चांगलं आहे. दुसऱ्या बाजूला एक गुड डॉक्युमेंटेशन म्हणून सुद्धा त्याकडे बघितलं पाहिजे. म्हणून सेल्फीचे हे फायदे आहेतच. केदार लटके कल्याणमधून आपल्यासोबत आहेत. केदार लटके, बोला. सेल्फीचा उपयोग तरुण पिढी का करते? हां, बोला केदार. विचार झाला पाहिजे. हां, मोबाईलचा वापर वाढला, लोक टीका करतात. हल्ली लोकांना टीका करता येते, पण तरुण पिढीचा समजून कोणी. हा केदार, मोठ्यानं बोला केदार. हां, पण केदार लटकेंचा मुद्दा असा होता की मुळामध्ये तरुण पिढीला अजूनही आनंदाच्या ज्या जागा आहेत त्या शोधता येत नाही आहेत. तर असं वाटतं का प्रदीप पाटकर की आनंदाच्या काही वेगळ्या जागा आहेत त्या शोधता येत नाहीत, म्हणून मग काहीतरी ही आनंदाची भ्रामक साधनं किंवा भ्रामक जागा ते शोधत बसतात, असं आहे? हो ना, म्हणजे रिअल वर्ल्ड जेव्हा त्रासदायक होतं तेव्हा व्हर्च्युअल वर्ल्डकडे माणसं वळतातच. आपण पूर्वी फॅन्टसी वापरत होतो, आता प्रत्यक्षात आपल्याला फॅन्टसी समोर उतरवता येते आपल्या डॉक्युमेंटेशन, म्हणून तसं आहे. मला असं वाटत नाही, हा पहिल्यापासून प्रयत्न आहे की वस्तुस्थिती फार कठोर होऊ लागली, फार त्रासदायक होऊ लागली की माणसं त्याच्यातून एस्केप शोधतात. तरुणांचं तेच झालं आहे. म्हणजे त्यांच्याकडे प्रचंड ताण वाढतो आहे, स्पर्धा वाढली आहे, हरवून जाणं वाढलेलं आहे. या सगळ्या प्रकारामध्ये तरुणांना या सगळ्या माध्यमांची गरज लागते. काही फ्रँटिक प्रयत्न ते आपल्या आयडेंटिटी शोधण्यासाठी करत आहेत. त्या दृष्टीने सेल्फी काही प्रमाणात त्यांना रिलीफ देतं, एवढं खरंच. पण ही रिलीफ नक्की सुमित कशी आहे, काय काय रिलीफ असते? जसं मी सांगितलं की एक मोटिवेशन मला मिळतं. जर का मला 4 चांगल्या कमेंट आल्या, त्याच्यानंतर जी वाहवा असते मिळणारी, ती आपल्याला अगदी नेहमीच हवीशीच वाटत असते. आणि सर जसं सांगतायत तसं बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे समजा कॉलेजचं प्रेशर असेल, आपल्याला असाइनमेंट्स असतात, या सगळ्या गोष्टींचं प्रेशर स्ट्रेस बस्टर म्हणून सुद्धा याचा उपयोग होतो. अतुल पिसाळ पुण्यातून आपल्यासोबत आहेत. अतुल पिसाळ, तुमचं स्वागत, बोला. अरे हां अतुल, बोला. हा, बरं गावकर साहेब, मला असं वाटतं आता जो आपले हे बोलले प्रदीप पाटकर बोलले, ते बोलले ना, त्यांचं म्हणणं मला पटतंय. हां, मुलांना किंवा कुठल्याही तरुणांना आकर्षित करणारं जे सोशल मीडियामध्ये जे लोकांचे लाईक्स आहेत, लोकांना जे आवडतं, किती जण मला लाईक करतायत, किती जण मला त्याच्यावरती कमेंट करतायत, त्यामुळे लोक ही रिस्क घेण्यासाठी तयार राहिलेले आहेत. आणि त्यांना त्याच्यामधून लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा, आपला वैयक्तिक इमेज डेव्हलप करण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. म्हणून लोक रिस्क घेण्यासाठी प्रयत्न करतात असं मला वाटतं. अगदी अतुल हा मुद्दा पोहोचला. प्रदीप पाटकर, मला आता समारोप करायचा आहे, वेळ संपत आला आहे. 30 सेकंदांमध्ये मला एवढं सांगा की एकूण तरुणाईला आपण प्रामुख्याने काय सांगितलं पाहिजे? कारण आपण म्हटलो त्याप्रमाणे हे बंद करा हा वेडेपणा आहे. कारण ही माध्यमं, साधनं खूप श्रीमंत करणारी आहेत, खूप समृद्ध करणारी आहेत. आणि त्यातनं छुटपुट वाईट घडलं ह्या 4 घटना आहेत, पण भलं घडलं अशा 1000 घटना आहेत, किंवा अख्खी प्रक्रियाच आहे की त्यामधून किती भलं घडलं किंवा चांगलं घडलं. त्यामुळे तुम्ही या तरुणाईशी बोलताना काय सांगाल? मला स्वतःला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच ह्या नवीन टेक्नॉलॉजीज आहेत त्याचं स्वागत करून आपलं जीवन समृद्ध करावं, पण त्याचबरोबर विवेकाचं भान सोडू नये. विवेक याचा अर्थ स्वतःचं आणि इतरांचं संरक्षण, आणि दुसऱ्या बाजूला स्वतःची आणि इतरांची प्रगती,
या दोन्ही दृष्टीने आपण त्याकडे पाहायला पाहिजे. सेल्फी वापरा, सेल्फ सलामत सेल्फी 50 असं पण आपण म्हणतोय, त्याप्रमाणे तेही लक्षात ठेवा. डॉक्टर प्रदीप पाटकर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विवेकवादी कार्यकर्ते असल्यामुळे त्यांनी शेवटी हा मुद्दा विवेकाला जोडलेला आहे. विवेक आपल्याकडे जेव्हा असतो तेव्हा साधन किंवा माध्यम हा शाप की वरदान हा मुद्दा म्हणजे टी व्ही आला तेव्हा टी व्ही शाप की वरदान असे निबंध लिहिल्याचं आम्हाला आठवतं आहे. त्यामुळे काहीही नवीन आलं की ते शाप की वरदान असतंच. आता मोबाईल आहे, सेल्फी आहे, इंटरनेटवर पण पूर्वी सांगितलं जायचं संगणक शाप की वरदान, इंटरनेट शाप की वरदान. त्यामुळे शाप वरदानापेक्षा सुद्धा नवतंत्रज्ञान जे येतं ते स्वीकारलं पाहिजे, ते आत्मसात केलं पाहिजे, त्याच्याशी अगदी तन्मय झालं पाहिजे. पण हे होताना विवेकाचं भान जर कायम असेल, तो अंकुश कायम असेल आणि आपलं सगळं कुटुंब किंवा काय यातलं एकमेकांमधलं नातं सौहार्दाचं आणि खरंच प्रेमाचं असेल तर या कुठल्याही गोष्टींनी फार विचलित व्हायचं काही कारण नाही, गंभीर व्हायचं कारण नाही. तरुणाईने लक्षात घेतलं पाहिजे की जगण्यासारखं आयुष्य खूप छान आहे. त्यामुळे इथं जगावं असं खूप चांगलं आहे. एखाद्या सेल्फीच्या मोहापायी आपलं आयुष्य कुर्बान करावं एवढं आयुष्य स्वस्त नाही, एवढं आयुष्य साधं नाही आहे. आयुष्य अनमोल आहे आणि सेल्फीचा आनंद कितीही मोठा असला तरी जगण्याचा आनंद त्यापेक्षा फार मोठा आहे. आणि जर समजा तुम्हाला धाडस साहस काही करायचं असेल तर धाडस करण्यासाठी इथे शेकडो गोष्टी आहेत. सामाजिक संदर्भामध्ये असेल, राजकीय संदर्भामध्ये असेल किंवा अगदी क्रीडा किंवा या संदर्भात असेल, तुम्हाला खूप गोष्टी आहेत की ज्यातून तुम्ही फार वेगळं आयुष्य जगू शकता. त्यामुळे हे सगळं करायला पाहिजे. सेल्फीच्या मोहामध्ये तुमचं आयुष्य घालवू नका. आज गंमत बघा, म्हणजे 2 नामवंत होते पण महाराष्ट्रातले 13 नामवंत सहभागी झाले फोनच्याद्वारे या कार्यक्रमामध्ये. त्यामुळे तमाम महाराष्ट्रातल्या या 13ही नामवंतांचे, माझ्या शेजारी बसलेल्या 2 नामवंतांचे सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.